कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही शोधतो का तो म्हणजे पाहिलं का तुझं नवीन घर? बाबर तुझी नवीन खोली आवडली का? हो आजपासून तिथे राहायचा? नाही नाही भाडं पिढं काही नको, तू फक्त तिथं बसायचं त्या टेबलावर, तू माझ्याकडे पाहायचं, तुझ्याकडे पाहणार। कसला गोड आहेस ग तू। काय म्हणलास? या घरी कसं आलो? आला बाळ। मेल्यामुळे काही हातीच लागलं नाही। जयंती आई है तो कुछ न कुछ लेके तो जाएगी। जायचं का? का कसं आला ते? आता काही घाबरायचं नाही, निवांत राहायचं या घरी। काय डान्स करायचा? नाही कशाला उगाच। बरं तू म्हणतोयस तर करूया। गाणं कुठलं सांग बरं। बेबी ब्रिंग इट ऑन। पहिला सेम हे काय आहे काय? कोण आहे ना? जत्रेत हरवलेला तुमचा एखादा भाऊ दिसतो जणू। हे जत्रेत हरवलेला भाऊ असू दे, पण कुठून आणला? कुठे सापडला तुला? दुबईची माझी मैत्रीण नाही का, तिने कुरिअर केला। आली मोठी दुबईची मैत्रीण। तुझी साधी गावात कोण एक मैत्रीण होईना आणि मोठी दुबईची। खरं खरं सांग, ही काय जी वस्तू आहे ती तू सावलीच्या घरातून तर नाही आणलीस ना? तुला संशय घेताय ना माझ्यावर? पण तुम्हाला काय म्हणायचंय? तिकडे गाव चोरी केली? कोट्टलवारांच्या घरातली पोरगी आहे मी। हे असे चोरी बिरीचे धंदे आम्ही नाही करत। असं कप्पाट उघडलं ना की ढीगभर नोटा पडतात आमच्या अंगावर। नाही हो, नवरा असून तुम्ही कधी माझी हाऊस माऊस केली नाही। स्वतःसाठी जरा काही करावं म्हणलं तर चोरी तर घ्या माझ्यावर, लगेच सिम कट करून टाका। काय करायचं मी? काय करायचं या जयंतीला? नाही 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 नाही, मला एक कळ ना, घरातून आपण जेव्हा निघालो तेव्हा ही काही वस्तू तुझ्या हातात नव्हती, आणि आता सावलीच्या घरातून आपण इथे आलो तर ही वस्तू डायरेक्ट तुझ्या हातात कशी काय मिळाली तुला? चोरी चाळ घ्यायचा ना तुम्हाला माझ्या? चोरी चाळ घ्यायचा ना? नाही मला सांग कुठून आणली? भैरवी काय करतेस तू? अगं किती याद राख, तू तयार केलेलं जग एक ना एक दिवस नक्की कोसळणार। तारा सुद्धा तुझ्यापासून दूर जाणार, तसा आज मी जातो कायमचा। मम्मा तुझ्यासाठी फोन आहे। नमस्कार, भैरवी वजे बोलते। हा नमस्कार भैरवी मॅडम, रामभाऊ पाटील बोलतोय। बोला रामभाऊ, आज कशी आठवण केली? अहो दरवर्षीप्रमाणे आमच्या गावात होणाऱ्या हरिनाम सप्ताहामध्ये आपल्या ताराचा कार्यक्रम ठेवायचा विचार सुरू होता आमचा। बरं, कुठे आहे कार्यक्रम? अहो आळंदीमध्ये आहे कार्यक्रम।
जुन्या विठ्ठल मंदिराजवळच. अच्छा, जुनं विठ्ठल मंदिर म्हणजे तुम्ही एकनाथ भागवत आहे त्यांच्या घराजवळ ते मंदिर आहे त्याच्याबद्दल बोलताय का? अहो अगदी बरोबर ओळखलात तुम्ही. अरे वा, काहीच हरकत नाही, करूया ना. कधी करायचा आहे कार्यक्रम? सावलीच्या घरी जाणं आहे का? हो. मग तर अगदी सोपं जाईल. ठीक आहे रामभाऊ, तुम्ही कार्यक्रमाची तयारी करा, आपण करूया हा कार्यक्रम. आणि हो, यावेळी कार्यक्रम एकदम दणक्यात व्हायला पाहिजे बरं का. अरे वा, काय विशेष? कारण यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रूपम कॉस्मेटिक्सचे मालक सारंग मेहेंदळे येणार आहेत. चला ठेवतो. काय झालं मम्मा? तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? कार्यक्रम सावलीच्याच घरी आहे, पण तिथे सारंगही असणार आहे. जावई बापू येणार आहेत तेव्हा काहीतरी गोडाधोडाचं करायला पाहिजे. हा अजून काय काय ऐकून घ्यायचं मी अगं जयंती, काय झालं? कशाला रडतीये? मला काय विचारता? विचारा ना तुमच्या सुपुत्राला, विचारा काय झालं ते. कशाला आले मी या घरात? कशाला आले मी इथं? माझ्या बाहेर केवढी श्रीमंती वाहते हो. इथं 18-20 दारिद्र्य तरी लग्न केलं मी यांच्या बरोबर, आणि आज बायको एवढी थाय मोकळून रडतीये तर या पाषाण हृदयी माणूस विचारत पण नाही. नाही गाई त्याच्या नादाला मी सांगते काय झालं. यांनी माझ्यावर चोरीचा आळ घेतला आणि तो पण कुणाच्या घरी माहितीये का? सावळीच्या घरी. हो, तिची वहिनी ना, मी तिच्या घरी चोरी करेन का हो? सारंगरावांना आणि तिला आपल्या घरी राहायला मी माझी खोली दिली ना, माझ्या काळजावर दगड ठेवून. दगड कसला? डोंगर ठेवला, मोठा डोंगर दिली ना. यांनी काय केलं? चोरीचा आळ घेतला. सगदेवा, अरे असं चोरीचा आळ घ्यायचा असतो का घरच्या सुनेवर? एवढीशी वस्तू आहे हो, एवढीशी. ती पण दुबईतनं माझ्या मैत्रिणीनं पाठवली. याला पटत नाही. नाही मान्य आहे, मी चोरी करणाऱ्यातली वाटते, पण कुठे चोरी करावी एवढी तरी अक्कल असेल की नाही मला. जावळीच्या घरी काही मानते नाही की नाही मला तिथं. सगदेवा हे खरं आहे. चल माफी माग. अहो बाबा, माफी माग म्हणलं ना. सासरे पो, तुमच्यामुळे TRP वाढणार आहे बरं. खरं तुम्ही माझी सतत बाजू घेता. आता सांगताच आहे तर म्हणावरीच सर मागा जरा माफी, म्हणजे हात पाय जोडून अशी मागा म्हणावं. नाही सारखं टचा बोलतात ना, मग माफी मागायला काय प्रॉब्लेम आहे? नाही माझं काही म्हणणं नाही बघा, पण तुम्ही सांगताय तर मस्त व्यवस्थित सीन होऊ द्या ना, उगाच लेचा पेचा नको. सगदेवा माफी माग. माफ कर. ऐकू आलं तुम्हाला? तुम्हाला ऐकू आलं सासूबाई? हा, आपू भाऊजींना उठवून विचारू का त्यांना ऐकू आलं का म्हणून? हा, अरे बाबा सगदेवा, माग ना माफी. जयंती मला माफ कर. नाक्यावर राहत नाही मी, हित बाजूला उभी आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.